मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली आहे। त्या शेतकऱ्यांना अगोदर तुटपुंजी मदत जाहीर करून राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलं होतं। त्यात भरीत भर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गळीत हंगाम आणि धोरण निश्चितीसाठीच्या मंत्री समितीच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय झाला। या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत अहिल्यानगरमधील कार्यक्रमात उद्विग्न होत काटामारी करणारे कारखाने शोधून काढलेत असं सांगितलं। जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्या करता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यावर सुद्धा आता टीका होऊ लागली आहे। मुख्यमंत्र्यांकडे काटामारी करणाऱ्या कारखान्यांची माहिती आहे तर ते त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत। मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही शेतकऱ्यांकडून पैसे घेणार नाही तर कारखान्यांच्या नफ्यातून घेणार आहोत, पण कारखाने शेतकऱ्यांच्याच मालकीचे आहेत आणि कारखान्यांच्या नफ्यात शेतकऱ्यांचा सुद्धा वाटा असतो। मग नफ्यातून पैसे घेतले तर ते शेतकऱ्यांच्याच घामाचे नाहीत का, असे सवाल उपस्थित होऊ लागलेत। माजी खासदार राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांनी काटामारीबद्दल केलेल्या वक्तव्यांवर फेसबुक पेजवरून प्रतिक्रिया देताना काटा मारणारे आणि रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात। तुम्हीच काय, तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावरून हे वक्तव्य केलं त्या तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरुष समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्यात देखील काटामारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची धमक नाही असा टोला लगावलाय। काटा मारणारे शोधून काढलेच आहेत तर तुमचं जे दाखवायचंय ते एकदा दाखवा, पण ती यादी तेवढी लवकर जाहीर करा असं चॅलेंज सुद्धा माजी खासदार राजू शेट्टींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलंय। माजी खासदार राजू शेट्टींच्या या चॅलेंजवर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देत आहेत आणि काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर ते नेमकी काय कारवाई करतायत याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय।